नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे काय, कॅलेंडरचं एक पान उलगडतं आणि नवीन वर्ष येतं. असं म्हटलं जातं की माणसाचं आधीच्या आठवणींमधली जी निगेटिव्हिटी असते ती काढून टाकावी आणि पॉझिटिव्हिटीनी नवीन वर्ष चालू करावं. म्हणजे जसं अगदी पूर्वापार आपल्या ह्याच्यामध्ये रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की दुर्गुण सोडून द्यावे आणि सद्गुण घ्यावे, किंवा गीतेमध्येही कार्पण्य दोषो पहद स्वभाव म्हटलं त्याप्रमाणे करावं. तर म्हणजे थोडक्यात काय, तर आपण स्वतःचंच आत्मपरीक्षण करावं आणि शक्यतोवर आपल्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या लवकरात लवकर आपल्यासारख्या वयाच्या लोकांनी पूर्ण करण्याकडे बघावं. तर माझीच एक कविता खूप वर्षापूर्वी लिहिलेली आहे आत्मपरीक्षण नावाची. म्हणजे आता पण थोडीफार तरी रिलिव्हंट असावी असं मला वाटतं आहे. पण म्हणजे कोणाचे जर का त्यांनी भावना दुखवल्या असतील तर पहिल्यांदाच सॉरी म्हणून घेते. आता नुकतंच आपल्या इथे सेंट्रलमध्ये पण इलेक्शन झालं, महाराष्ट्रातही इलेक्शन झालं आणि आपण जनरली बघतो की कुठच्याही छोट्या छोट्या गोष्टीत पण कायम आपल्या इथे राजकारणमध्ये येत असतं. आणि मग आपल्या देशाला नावं ठेवायची, किंवा ज्यांची मुलं परदेशात असतात ते सारखं प्रत्येक गोष्टीत त्याचं उदाहरण देत असतं. असं सगळं वातावरण होतं. त्यावेळी मी ही कविता लिहिली होती बऱ्याच वर्षांपूर्वी. आत्मपरीक्षण. प्रत्येकालाच इथे हवे स्वतःपुरतेच संरक्षण, नुसतेच करतात यावर संभाषण, जिकडे तिकडे फुकटचेच राजकारण. पण केव्हा करणार आम्ही आत्मपरीक्षण? नाहकच किती होणार देशासाठी कुर्बान, आम्ही फक्त म्हणणार माझा देश महान. बहुतेकांच्या मुलांचे परदेशी गमन, सतत त्याचेच चरवण आणि स्तवन. सर्व कायद्यांचे इथे करता का हो पालन? नुसतीच का करणार परदेशाशी तुलना? नेहमी प्रामाणिकपणे स्वतःचे काम चोख कराना, दरवेळी निदान वेळ तरी पाळाना. आम्हाला हव्यात सर्व सुविधा, स्वतः काही करायचे तर मन नेहमीच द्विधा. निस्वार्थी समाजसेवा करता का हो कधी? मी आणि माझे कुटुंबच सर्वात आधी. नुसत्याच करू नका वल्गना, प्रत्यक्षात उतरवा मनातील कल्पना. सरकारच कशा सोडवणार सर्व समस्या, करा ना तुम्ही पण थोडी तरी तपस्या. काहीच मिळत नाही हो केल्याशिवाय क्लेश, देशातील माणसेच हो घडवतात देश, देशातील माणसेच हो घडवतात देश. छान.